4 वाटी तांदूळ, 2 वाटी मूग डाळ, 1 वाटी मसूरची डाळ चांगली स्वच्छ धुवून 1 दिवस त्यांना सुकवावी आणि मग त्यामध्ये थोडे काजू, थोडे बदाम आणि थोडे मखाने हे सर्व मिश्रण खरपूस असे भाजून घ्यावे। भाजताना आधी तूप घालू नये। डाळ पूर्णपणे लालसर झाल्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच तूप घालावे। डाळ भाजून झाल्यानंतर तशाच पद्धतीने तांदूळही भाजावे आणि मखाने सुद्धा तसेच भाजावे। हे सगळं मिश्रण भाजून झाल्यावर थोडं थंड होईपर्यंत ठेवावे। त्याच्यानंतर मिक्सरमध्ये लावून बारीक करून घ्यावे। हे तुमच्या बाळासाठी पौष्टिक व हेल्दी सेरेलॅक होममेड बनत आहे। जिन्नस अशा पद्धतीने चांगल्या खरपूस भाजून घ्यावे। चिमूटभर ओवा टाकावे जेणेकरून आपल्या बाळाला गॅस होणार नाही।